13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहतात कलाकार दिन विशेष। 13 फेब्रुवारी 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघात रेडिओचे पहिल्यांदाच प्रसारण झाले, म्हणून 13 फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो। रेडिओचा शोध 1895 मध्ये इटलीचे शास्त्रज्ञ मार्कोनी यांनी लावला व त्याचे पेटंट ही मिळवले, म्हणून त्यांना फादर ऑफ रेडिओ असे म्हणतात। हळूहळू अमेरिका, आफ्रिका, युरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया या कॉन्टिनेंट्स मध्ये रेडिओचा प्रसार झाला। त्या काळी हे माध्यम कम्युनिकेशनसाठी, विशेषतः युद्ध काळातल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अनेक खेळांच्या कॉमेंट्रीसाठी हे वापरले जात होते। स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी स्वतःच्या सोयीसाठी बीबीसीच्या धर्तीवर रेडिओ हे यंत्र भारतात आणले। 23 जुलै 1927 रोजी मुंबई व कलकत्ता येथे ऑल इंडिया रेडिओ या नावाने 2 केंद्रे सुरू झाली। 1956 मध्ये आकाशवाणी हे नाव ठेवण्यात आले। या आकाशवाणीचे जाळे देशभरात पसरले। 23 भाषांमध्ये 415 रेडिओ स्टेशनसह आकाशवाणी हे जगातील सर्वात मोठ्या प्रसारण सेवांपैकी एक आहे। बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञान येत आहे, पण रेडिओचे महत्त्व मात्र कायम अबाधित राहिले। काय मग, कशी वाटली ही विशेष माहिती? आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक, इंस्टाग्राम पेजवरही फॉलो करा।